हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे बायका आणि सेल यांचं एक अगदी अतूट नातं आहे. मग तो सेल कसलाही असू दे, प्लास्टिकच्या वस्तूंचा असू दे, पुस्तकांचा असू दे किंवा गृहोपयोगी एखाद्या वस्तूंचा असू दे किंवा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साड्यांचा असू दे. सगळ्यात जास्त गर्दी ज्या सेलला होत असेल तो म्हणजे साड्यांचा सेल. असाच एक सेल माझ्या घराच्या इथे मागच्या आठवड्यात भरला होता. मला तर माहीतही नव्हतं, पण बायकांच्या येणाऱ्या गर्दीवरून मी अंदाज लावला की हा साड्यांचा सेल आहे. त्यामुळे एक चक्कर मारून बघूया काय गंमत चालली आहे म्हणून मी तिकडे गेले. बघते तर काय एवढी गर्दी की तिकडे पाय ठेवायलाही जागा नव्हती. अशा एवढ्या गर्दीत पण बायकांचा एवढा चिकित्सकपणा चालू होता त्या सेलमध्ये की एखादी साडी आवडली की त्याचा पदर नीट आहे की नाही, मग ती काठ पदर कसा आहे किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, एवढ्या गर्दीतही हे सगळं बघणं चालू होतं. काही बायका तर त्या साड्या नेसून बघत होत्या की कशी दिसते. म्हणजे एवढ्या गर्दीत पण त्यांना काही पडलेली नव्हती. बाकीचे लोक आहेत किंवा काय त्यांचं चालू होतं. त्यातून एखाद्या दोन बायकांना जर एखादी सेम साडी आवडली मग तर बघायलाच नको. मग त्यांची अशी काय जुमते की मला ही साडी आवडली, मी पहिली घेतली, तू नंतर त्याला हात लावलास त्याच्यामुळे मी पहिली घेणार. तो दुकानदार पण बिचारा चक्रावून जातो की नक्की कोणाला साडी द्यायची. बरं, सेलच्या इथे पाटी लावलेली असते की किती % सेल आहे किंवा किती पडणार आहेत त्या वस्तूला किंवा साडीला, त्याची पाटी लावलेली असते. पण तरी त्यामध्ये पण बायकांचं बार्गेनिंग चालू असतं त्या दुकानदाराबरोबर. म्हणजे त्या दुकानदाराचे पेशन्स एवढे असतील, बापरे, हॅट्स ऑफ टू हिज पेशन्स. काही जणींचे नवरे पण बरोबर आलेले असतात, वैतागलेले असतात, जबरदस्तीने का होईना पण आलेले असतात. मग त्यातून त्या बायकांचं चालू होतं, बघा मी तुम्हाला सांगत होते की आपण लवकर जाऊया, जरा चांगल्या साड्या नसत्या का मिळाल्या, पण तुम्ही म्हणजे ना ऐकतच नाही. अशी पण बोलणी कानावर पडतात. काही जणी तर आपल्या लहान मुलांना बरोबर घेऊन आल्या होत्या. त्या मुलांना भूक लागली होती. ती मुलं सारखी मम्मी चल ना, भूक लागली, थांब रे 2 मिनटं, जरा एवढं झालं की घेऊ, असं करून त्या बायका त्यांना थोपवत होत्या. जेव्हा सेलमध्ये मनासारख्या साड्या मिळत नाहीत तेव्हा बायका एवढ्या नाराज होऊन बाहेर पडतात की काय आपण पाप केले आणि आपल्याला इथे साड्या चांगल्या मिळाल्या नाहीत. ज्या बायकांना सेलमध्ये हव्या तशा साड्या मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे एखादं आपण युद्ध जिंकून बाहेर पडलोय अशा प्रकारचे असतात. अशी असते सेलची कहाणी. तुम्ही पण एखादा सेल असेल ना तर नक्की ऑब्झर्व करायला जाऊन बघा. खूप मजा येते आणि खूप बायकांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. मला तर वाटतं की त्या सेलनंतर ते दुकानदार नक्की मेडिटेशनच्या कोर्सला जात असतील. 4 बायकांना नाही हँडल करू शकत, तिथे 100 जणींना हँडल करणं सोपी गोष्ट नाही आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.